तर तो दावा त्यांनी असा केला की अनिल देशमुख हे जवळपास 13 महिने जेलमध्ये होते. ईडीने त्यांच्यावर कारवाई केली होती मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी. आणि त्याच्या आधी अनिल देशमुखांना 4 प्रतिज्ञापत्र पाठवण्यात आली होती. त्या प्रतिज्ञापत्रांवर जर त्यांनी सही केली तर त्यांच्यावर ईडीची कारवाई होणार नाही, त्यांना जेल होणार नाही, अशा पद्धतीचं एक आश्वासन देण्यात आलं होतं. आणि त्या 4 प्रतिज्ञापत्रांमध्ये उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अनिल परब आणि अजित पवार यांच्या संदर्भात काही माहिती लिहिली होती आणि त्याच्यावर सही करा. त्यांच्यावर हे आरोप एक प्रकारे केलेले आहेत या 4ही जणांवर. आणि अनिल देशमुख हे आरोप करतायत आणि त्यांची या प्रतिज्ञापत्रांवर सही आहे, असं त्या ठिकाणी एक चित्र निर्माण करायचं होतं. आणि तसं जर केलं तुम्ही तर तुम्हाला ईडीची कारवाई होणार नाही, जेल होणार नाही, असं आश्वासन देण्यात आलं होतं. उद्धव ठाकरे जे त्यांनी 100 कोटी गोळा करावेत असं आपल्याला सांगितलं, असा एक आरोप करायचा होता. आदित्य ठाकरे जे आहेत त्यांनी दिशा सालियनवर बलात्कार केला, तिचा खून केला, असा आरोप करायचा होता. आणि समजा अजित पवारांविरुद्ध करायचा नसेल तुम्हाला आरोप, तर निदान या तिघांविरुद्ध तरी आरोप करा.